सर्व भाज्या त्याचप्रमाणे नॉनव्हेज पदार्थ बनवताना त्याची चव वाढवण्यासाठी आपण गरम मसाला वापरतो. तर हाच गरम मसाला अगदी अचूक पद्धतीने आणि अचूक प्रमाण वापरून कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. यासाठी सर्वात पहिले मी इथे घेतलेले आहेत धणे. धणे आपल्याला इथे 100 ग्रॅम वापरायचे आहेत. व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे. धण्यामध्ये कधी कधी खडे वगैरे असतात, तर ते बघून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे इथे मी घेतलेले आहे 50 ग्रॅम जिरे. इथे मी घेतलेलं आहे 20 ग्रॅम शहाजिरे आणि ते घेतले 10 ग्रॅम बडीशोप आणि 10 ग्रॅम खसखस. आता हे जे मसाले मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले आहेत, हे सर्व मसाले जे आहेत ते शरीराला थंडावा देणारे असे आहेत. आता इथे जे मसाल्याचे पदार्थ दाखवत आहे ना, त्यामुळे आपल्या गरम मसाल्याला एक छान असा फ्लेवर आणि छान असा सुगंध येतो. तर यासाठी इथे मी घेतलेले आहे 10 ग्रॅम हिरवी वेलची, 10 ग्रॅम चक्रफूल, 10 ग्रॅम दालचिनी इथे घेतलेली आहे आणि इथे घेतलेले आहे 10 ग्रॅम जावित्री. जावित्रीमुळे अगदी छान असा सुगंध येतो. आणि इथे मी घेतलेलं आहे एक जायफळ. जायफळ आपल्याला नंतर एखाद्या खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे. तर आता इथे जे मसाले दाखवणार आहे त्यामुळे आपल्या गरम मसाल्याला एक तिखटपणा येतो. आणि त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 15 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम मी इथे तेजपत्ता घेतलेला आहे आणि 5 ग्रॅम इथे मी मोठी किंवा मसाल्याची वेलची घेतलेली आहे. ही जास्त वापरायची नाही आहे, कारण 5 ग्रॅमच पुरेशी आहे, कारण नाही तर मग मसाला थोडासा कडवट होऊ शकतो. आता हे सर्व मसाले आहेत ना, मी अशा प्रकारच्या मेजरिंग स्केलने मोजून किंवा वजन करून घेतले होते. नाहीतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वाण्याकडून सुद्धा हे सर्व वजन करून आणू शकता. तर आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर फार जास्त भाजायचे नाही आहेत. तर प्रत्येक मसाला थोडासा त्याच्यातलं मॉइश्चर जाईल आणि हलकासा गरम होईल असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि त्याचा जो एक सुगंध ना, असं हलका हलका सुगंध आला पाहिजे. फार अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा नाही आहे. आणि हा प्रत्येक मसाले मी वेगवेगळे ह्यासाठी भाजते, कारण प्रत्येक मसाला हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. आणि जर का आपण सर्व मसाले एकत्र करून भाजले तर काही मसाले व्यवस्थित भाजले जाणार नाहीत. म्हणून हा सर्व मसाले आपण वेगवेगळे 1-1 मिनटं असे करून भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी शहाजिरेसुद्धा 1 मिनटं हलकेसे लो फ्लेमवर भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर खसखसही आपल्याला थोडीशी हलकीशी तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तीसुद्धा आपण काढून घेऊया. इथे बडीशोप घेतलेली आहे. तर बडीशोपसुद्धा हलकीशी भाजून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत, फार रंग बदलेपर्यंत भाजू नका. तीसुद्धा आपण आता काढून घेऊया. आता काही जे सारख्या आकाराचे मसाले असतील ते एकत्र भाजले ते हरकत नाही. जसे लवंग आहे, काळी मिरी आहे आणि दालचिनीसुद्धा मी थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून थोडीशी बारीक करून घेतलेली आहे. तर तीसुद्धा आपण ह्यामध्ये एकत्र 1 ते 2 मिनटं व्यवस्थित त्याचा अगदी छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यामुळे त्यामधला जो इसेन्शियल ऑइल्स असतात की नैसर्गिक तेल असतात ते सुद्धा बाहेर पडतं आणि त्याचे फ्लेवर्स आणखी एन्हान्स होतात. तर हे सुद्धा 1-1.5 मिनटं भाजून झालेलं आहे. इथे मी घेतलेले आहे चक्रीफूल आणि त्याचप्रमाणे मोठी वेलची तीसुद्धा आपण 1-1.5 मिनटं भाजून घेऊया. आता हे सर्व जर का मसाले तुम्हाला हा गरम मसाला वर्षभर टिकवायचा आहे किंवा जास्त दिवस टिकवायचा आहे, तर तुम्ही हे सर्व मसाले ना बाजारातून फ्रेश आणूनच हा मसाला बनवून घ्यायचा. म्हणजे ते मसाला जो आहे तुमचा तो फार जास्त काळ छान टिकतो. त्याचा सुगंधसुद्धा फार छान टिकतो. तर हिरवी वेलचीसुद्धा आपली इथे भाजून झालेली आहे. आता जी जावित्री आहे ना, ती फार नाजूक असते आणि पटकन भाजली जाते. म्हणून आपल्याला ती अगदी व्यवस्थित लक्ष देऊन भाजायची आहे. तर फार रंग करपेल नाही, तर खूप जास्त गॅस फास्ट असेल किंवा जास्त वेळ भाजली गेली तर, आणि मग मसाल्याचा रंग आणि फ्लेवरमध्ये आपले बदल होऊ शकतो. तर हलकीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजली आणि ती काढून ठेवली. तेजपत्तासुद्धा तुम्ही बघू शकता थोडासा ना मी असं तोडूनच टाकलेला आहे, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जाईल. तर तेजपत्तासुद्धा भाजून आता आपण हे सर्व मसाले एकत्र करून घेऊया. आणि आता हा मसाला व्यवस्थित थंड होऊ देऊया, रूम टेम्परेचरला येऊ देऊया. मग आपण जे जायफळ घेतलं होतं ना ते मी थोडंसं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं आहे आणि ते जायफळ मसाले थंड झाल्यावर त्यामध्ये घालायचं आहे. जायफळ आपल्याला भाजायचं नाही आहे, नाहीतर मग मसाल्याची चव बिघडू शकते. आणि आता आपल्याला हे मसाला जो आहे तो 2 बॅचेसमध्ये
वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं अगदी कोरडं करून घ्यायचं आहे, त्यामध्ये कोणतंही मॉइश्चर नको. आणि आता आपण थोडं थोडं करून मसाले ह्यामध्ये बारीक करून घेऊया. तर सुरुवातीला मी थोडासा मसाले ह्यामध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी फाईन अशी त्याची पावडर झालेली आहे, पण तरी पण आपल्याला हा मसाला चाळून घ्यावा लागणार आहे. तर एका अशा प्रकारच्या चाळणीने किंवा अशी जी गाळण मिळते त्याने आपल्याला तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. कारण ज्यावेळेला आपण मिक्सरमध्ये हे बारीक करतो त्यावेळेला काही मसाले व्यवस्थित बारीक होत नाहीत. तुम्ही बघू शकता एवढा हा मसाला आहे जाडा राहिलेला, तो पुन्हा मी मिक्सरमध्ये घालते आहे. आणि त्याचबरोबर जी आपली दुसरी बॅच होती मसाल्याची तीसुद्धा ह्यामध्ये मी ॲड करणार आहे. अशा प्रकारे 2 बॅचेसमध्ये मी हा मसाला वाटून घेतलेला आहे. पण आपल्याला नंतरही एक प्रोसेस करायची आहे ज्यामुळे मसाला व्यवस्थित मिक्स होईल. तर तुम्ही बघू शकता हे दुसरी बॅचमधूनसुद्धा मी तो व्यवस्थित वाटून पुन्हा तो चाळून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मसाले वेगवेगळ्या बॅचेसमध्ये म्हणजे वाटल्यामुळे काय झालं असेल, तो व्यवस्थित मिक्स झाला नसेल. म्हणून हा सर्व मसाला पुन्हा एकदा मी एका चाळणीने चाळून घेणार आहे, म्हणजे सर्व मसाले एकत्र छान असे एकजीव होतील. आणि जर का काही जाडा मसाला राहिला असेल काही एखादा, तर तोसुद्धा आपल्याला बाजूला काढून ठेवता येईल. तर तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये सुद्धा थोडीशी जाड अशी मसाल्याची पावडर राहिलेली आहे. ती आपण टाकून न देता कोणत्याही वाटपामध्ये वगैरे वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपलं अगदी फ्लेवरफुल आणि एकदम सुगंधित असा गरम मसाला तयार झालेला आहे. साधारण 270 ते 275 ग्रॅम एवढा हा मसाला तयार झालेला आहे, जो मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला नक्कीच सबस्क्राईब करा. बाय बाय.